सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. सुभाषचंद्र पुढे म्हणाले, ब्रिटिशांच्याकडून दक्षिण आफ्रिकेत लढणारे हजारो हिंदी सैनिक त्यांना आपल्या जनरल रोमेलने पकडलंय. ते हिंदी कैदी माझ्या ताब्यात दिले तर त्यांचं मतपरिवर्तन करून मला स्वातंत्र्य सेना उभारता येईल. अनेक आघाड्यांवर जागतिक युद्ध चालू असल्याने रिबेंट्रॉप खूपच व्यस्त होते. तरी वेळात वेळ काढून ते सुभाषचंद्रांशी बोलत होते. म्हणाले, तुमच्यासाठी आम्ही गुप्त नभोवाणी केंद्राची व्यवस्था करतो. तुमची इच्छा असेपर्यंत याच वेशात वावरू शकता, पण ब्रिटिशांचा पूर्ण पराभव होईपर्यंत माघार घेता येणार नाही. सुभाषबाबू म्हणाले, पूर्ण पराभव होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, परंतु लवकरात लवकर हिटलरची भेट मिळावी. सध्या ते खूप व्यस्त आणि तणावात आहेत. योग्य वेळी भेट होईलच. डॉक्टर ट्राट आणि डॉक्टर अलेक्झांडरला सुभाषचंद्रांनी मेजवानी आयोजित केली. डॉक्टर ट्राट म्हणाले, आतापर्यंत मला अनेक देशभक्त आणि क्रांतिकारक भेटले, परंतु आपली मातृभूमी आणि त्यावरचं निरतिशय प्रेम करणारा कोणी वीर लढवय्या पाहण्यात आला नव्हता. थँक्स ट्रॉट. दोस्ता, काहीही कर, पण जर्मनीला हिंदुस्थान विषयक आपलं धोरण जाहीर करायला भाग पाड. मलाही उघडपणे प्रगट होऊ दे. या इटालियन पेहरावात माझा जीव गुदमरतोय रे. या तिघांचीच मसलत चालू होती. ॲडम ट्रॉट म्हणाले, सुभाष, आता ही लढाई तुमची एकट्याची राहिली नसून आम्हा सर्वांची झाली आहे. निर्धास्त राहा. एके दिवशी सुभाषचंद्र अर्ध्या रात्री ट्रॉटच्या घरी गेले. तू एवढ्या रात्री? काहीतरी नक्कीच भयंकर घडल्याशिवाय तू स्वतः येणार नाहीस. काय झालं? सुभाषबाबू म्हणाले, अरे ॲडम, 22 जून 1941 रशियावर हमला करण्याची तारीख ठरली. ॲडम ट्रॉट म्हणाले, रशियावर हमला करायचा मूर्खपणा हिटलर करणार नाही, पण तू म्हणतोयस तारीख ठरली आहे. बातमी खात्रीलायक आहे ना? कुठून मिळाली ही गुप्त बातमी? सुभाष म्हणाले, खूप आधीपासून माझं जपानी दूतावासाशी संबंध होते. एका रशियन गुप्तहेराकडून खात्रीलायक बातमी मिळाली. ट्रॉट म्हणाले, यातून मार्ग कसा काढायचा? जर्मनीने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी तातडीने मान्यता देऊन. जसजसे दिवस सरत होते, सुभाषजींची बेचैनी देखील वाढत होती. संभाव्य धोका ओळखून त्यांनी नवी कलमं बनवली. परराष्ट्र खात्याकडे अनेक चक्रा झाल्या. एक दिवस सुभाषजी रात्री आपल्या बिछाण्यावर विचारात गुंग असताना त्यांना डॉक्टर ॲडमचा तातडीने बोलावल्याचा संदेश आला. रात्री 11 वाजता शंकित मनाने सुभाषबाबू ट्रॉटच्या ऑफिसात पोचले. जरा धास्तावूनच विचारले, दोस्ता, एवढ्या रात्री एवढं तातडीचं काय काम काढलंस? ॲडम ट्रॉट म्हणाले, फ्युररला लवकर घोषणा करायची असल्यामुळे घोषणापत्राचा तर्जुमा लिहितोय. क्षणभर सुभाषना अर्थबोधच झाला नाही. अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत इतक्या कमी वेळात स्वातंत्र्य हक्काला नाझी जर्मनीकडून जाहीर मान्यता मिळणार हे केवढं मोठं यश होतं. ॲडम ट्रॉटने लिहिलेला मसुदा सुभाषजींनी अगदी बारकाईनं तपासला. अति आनंदाने त्यांनी अनेकदा ते घोषणापत्र वाचले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या न्याय अधिकाराला जर्मनी आणि इटली बिना अट मान्यता देत आहे. हिंदुस्थान हे एक असं राष्ट्र असावं, कोणत्याही जाती, पंथ, धर्माबाबत भेदभाव नसावा. शिवाय आपल्या देशहितासाठी कोणती राज्यपद्धती स्वीकारणार हे ठरवण्याचा अधिकार हिंदी जनतेचा राहील. सुभाषबाबूंनी विचारलं, ट्रॉट, घोषणा कधी करणार आहेत? 24 मेला. अतिशय हर्षाने सुभाषबाबू आपल्या सूटमध्ये परतले. आल्या आल्यास एमिलीला मिठी मारत म्हणाले, एमिली, आता वैराण दिवस संपले. त्यांनी लगेच भगतराम तलवार आणि कवीश्वरांसह अफगाण सीमेवरील आपल्या साथीदारांना पत्र पाठवण्यासाठी एमिलीला मजकूर डिक्टेट करू लागले. पत्रात लिहिलं होतं,
सरहद्दीवरील सगळे पठाण एकत्रित करा. ब्रिटिशांच्या कोणत्या ठाण्यावर किती सैनिक आहे ही अचूक माहिती काढा. काबूल कंदाहारच्या पहाडी प्रदेशात गुप्त विमानतळासाठी जागा शोधा. इंधनाची व्यवस्था करा. अंतर्गत रस्त्याचं बघा. सगळी कामं घाईनं करा. येत्या 15 दिवसात अनेक राष्ट्रांकडून आपल्या आझादीची घोषणा केली जाणार आहे. तयार राहा. 24 तारीख उलटली तरी जर्मनीनं घोषणा केली नव्हती. सुभाषबाबूंनी अनेक फोन निरोप पाठवले पण काही प्रतिसाद नव्हता. एके दिवशी रात्री ट्रॉट सुभाषजींच्या सूटमध्ये आले आणि पडलेल्या आवाजात म्हणाले, सुभाष, सॉरी, काहीच घडलं नाही रे. काय ॲडम, असं कसं घडलं? सांग दोस्ता, काय झालं? फ्युररचं म्हणणं काय आहे? ॲडम धीर देत म्हणाले, सुभाष, पुन्हा प्रयत्न करू. इतकी गडबड कशाला करतोस? ते ऐकून ओरडून सुभाष म्हणाले, यार ॲडम, मी दुसऱ्या देशात ऐशाराम करायला आलेलो नाही. माझे लाख लाख अनुयायी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. आझादीच्या एकाच ध्येयाने आम्ही सगळे बेचैन आहोत. दोस्ता दोस्ता, काहीतरी घडायला हवं रे. जड अंतःकरणाने ट्रॉट निघून गेले. नाझींच्या तिरकस चालीनं सुभाषबाबू बुचकळ्यात पडले. एमिलीला त्यांची अस्वस्थता तळमळ पाहवत नव्हती. ती मूकपणे सगळं बघत होती. सुभाषचंद्र स्वस्थ बसले नाही. त्यांनी परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉपची पुन्हा भेट मागितली, परंतु ते बेल्जियमच्या दौऱ्यावर जाण्याच्या घाईत असल्यामुळे त्यांनी आपल्याऐवजी फूटवँगर या अधिकाऱ्याला भेटण्याचा निरोप दिला. त्याप्रमाणे फूटवँगरच्या भेटीतून निष्पन्न काहीच निघालं नाही. उलट मनस्ताप होणारे शब्द मात्र ऐकावे लागले. शेवटी सुभाषबाबू इटलीत आले. इटलीत त्यांचं स्वागत झालं. त्यांची व्यवस्था रोममधील एक्सेल्सियर नावाच्या सर्वोत्तम हॉटेलमध्ये करण्यात आली. लगेच सुभाषबाबूंनी मुसोलिनीची भेट मागितली, परंतु युद्धकामात गुंतलेले असल्यामुळे मुसोलिनीची भेट होणं दुर्मिळ होऊ लागलं. इथेही सगळ्या सुखसुविधा होत्या, परंतु राष्ट्रप्रमुखांची भेट होत नसल्यामुळे सुभाषबाबू कमालीचे अस्वस्थ झाले होते. पण त्यांनी आपले प्रयत्न थांबवले नाही. शेवटी त्यांनी मुसोलिनीच्या खाजगी सचिवाकडे निर्वाणीचा संदेश पाठवला. तेव्हा युद्ध मंत्रालयाकडून फोन आला, मिस्टर बोस, आपण ज्यूसचे जमात काउंट सियानोना यांना भेटून घ्या. ते इटलीचे परराष्ट्रमंत्री आहेत. आजकाल सर्व व्यवहार तेच पाहतात. ते व्हेनिसच्या दौऱ्यावरून आज रात्री राजधानीत पोचतील. रिसिव्हर ठेवून सुभाषचंद्र म्हणाले, एमिली, काहीतरी घोटाळा दिसतोय, पण भेटणंही आवश्यक आहे. त्याशिवाय ते इटलीच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोचू शकले नसते. सुभाषबाबू सियानो यांच्यासमोर गेल्यावर सियानो म्हणाले, आपण इक्बाल सिदेईंना भेटलात का? सुभाषबाबूंनी विचारलं. ते कुठे आहेत? मीही त्यांना भेटायला उत्सुक आहे. सियानो म्हणाले, त्यांच्याशी आपली चर्चा झाल्यावरच आपण पुढचं बघू. दुसऱ्या दिवशी इक्बाल सिदेईंची भेट झाली. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व बघून सुभाषचंद्र प्रभावित झाले. इटलीमध्ये राजाश्रय घेऊन इतकी वर्ष एकाकी झुंज दिल्याबद्दल सुभाषबाबूंनी त्यांचं अभिनंदन केलं. नंतर दोघांची चर्चा सुरू झाली. सिदेई म्हणाले, सुभाषबाबू, वाटण्या होणारच. मी मुसलमान, तुम्ही हिंदू. पाकिस्तान माझ्यासाठी, हिंदुस्तान तुमच्यासाठी. सुभाषचंद्रांचा चेहरा उतरला. म्हणाले, हे काय बोललात देशभक्त सिदेई? तुमच्याकडून मी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. माझं स्वप्न आहे एक संघ भारत. असं असेल तर आपलं जमणार नाही. जिनांच्या पाकिस्तानाची कल्पना पूर्ण होण्यासाठी मी लढणार आहे आणि अखंड हिंदुस्थानासाठी मी लढणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोवर माझ्या मातृभूमीची फाळणी कदापि शक्य नाही. चर्चा फिसकटली. मुसोलिनीची भेटही इक्बाल सिदेईंच्या चिथवणीमुळे फिसकटली. जर्मनीच्या घातक कृत्याबद्दल सुभाषचंद्रांचा राग अनावर झाला. ते बेभान होऊन जर्मनीची खरडपट्टी काढणारं पत्र रिबेनट्रॉपला पाठवलं त्यांनी. बोर्मनजवळ आपली भडास काढली. कोणताही आक्षेप येऊ नये म्हणून हुशारीने त्याने सुभाषचंद्रांना परराष्ट्र सचिव
केपलर यांच्याकडे पाठवलं. केपलरला आधी सुभाषचंद्रांची माहिती पाठवण्यात आली होती. त्यामुळे दोघांची चर्चा भयंकर तापली आणि सौजन्याची ऐसी तैसी करून केपलर ओरडून म्हणाले, चला उठा, मुलाखत संपली. आपली फाईल घेऊन दुखावल्या सिंहासारखे सुभाषचंद्र कक्षातून बाहेर पडले. अपमानित झालेल्या केपलरने सुभाषचंद्रला कैद करण्याचा आदेश दिला, पण अलेक्झांडरने कसे तरी केपलरला शांत केले. सुभाषबाबू विचारात गर्क होते. हिटलरच्या भरवशावर राहण्यात काही अर्थ नव्हता. तो अतिशय स्वार्थी, दगाबाज, लहरी होता. तो काय न्याय देणार? या गुलामगिरीचा फास तोडण्यासाठी दुसऱ्या गुलामगिरीच्या गर्तेत किती दिवस गुदमरत राहायचं? सुभाषजींनी विल्यहेम्स्ट्रासे या हॉटेलमधून सोफियन स्टासे रस्त्यावरचा पूर्वी अमेरिकेचा राजदूत राहत असलेल्या बंगल्यात एमिली बरोबर राहायला जायचं ठरवलं. 30 खोल्यांची ती भव्य इमारत होती. या भागात अनेक देशांच्या वकिलाती होत्या. जर्मनमधील सर्व हिंदू विद्यार्थी आणि उद्योगधंद्यांना एकत्रित जमण्यासाठी निमंत्रण पाठवलं गेलं. त्यानुसार सगळेजण बर्लिनच्या एका मोठ्या हॉलमध्ये जमा झाले. सुभाषचंद्र येईपर्यंत तिथे गप्पांना ऊत आला होता. हा मॅझुटा नावाचा गृहस्थ इटालियन वाटतो. त्याचा आणि हिंदुस्थानचा काय संबंध? हे मॅझुटा कोण हेच त्यांना माहीत नव्हतं. पूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले मराठी तरुण नरहरी गणपुले मोठ्या उत्सुकतेने आले होते. आता ते उद्योजक म्हणून बर्लिनमध्ये राहत होते. हबीबुर रहमान, मेकॅनिकल इंजिनियर श्री N.G. स्वामी, रसायनशास्त्राचे पदवीधर बाळकृष्ण शर्मा असे अनेक तरुण आणि विद्यार्थी गोळा झाले होते. हैदराबादच्या नवाब कुटुंबातले अबिद हसन इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या पदवीसाठी आले होते. ते मॅझुटा बैठकीत कधी येणार याची उत्सुकतेने वाट बघत होते. पुढे हे अबिद हसन सुभाषचंद्रांच्या अंतापर्यंत सहयोगी म्हणून सोबत होते. थोड्याच वेळात सभेमध्ये फ्रॉय वॉन हरुबाऊंनी प्रवेश केला. तसे हिंदी विद्यार्थी आनंदाने ताईजी ताईजी जो करत ओरडले. ताईजींनी सर्वांकडे प्रेमळ कटाक्ष टाकला. या ताईजी जन्माने जर्मनीच्या होत्या. त्या जर्मन पटकथा लेखिका असून काही कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यांचा डॉक्टर तेंडुलकरांशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर गांधर्व विवाह केला. घरच्यांच्या समाधानासाठी पुन्हा थाटामाटात लग्न करायचं म्हणून तयारी करण्यासाठी ते बेळगावला गेले. तोवर आता काय होतंय? त्यांच्या लग्नाची तयारी तर झालेली आहे. लग्न होतंय किंवा काय त्यात आपण पुढच्या भागात बघणार आहोत मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. खूप नवीन माहिती मला मिळते आणि माझी खात्री आहे की श्रोतृवृंदाला पण ही सगळी माहिती नवीनच असेल आणि आवडलीही असेल. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.